सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या अचकदानी माध्यमिक शाळेसाठी यंदाचा जलदिन अगदी आगळावेगळा ठरला. ही शाळा आहे अचकदानी या गावात. शाळेत विकसित करण्यात आलेल्या जल पुनर्भरण प्रणालीचं उद्घाटन जलदिनाच्या निमित्तानं झालं आणि विद्यार्थ्यांना संदेश मिळाला जलसंवर्धनाचा. सोलापूर जिल्हा म्हणजे पर्जन्यछायेतील प्रदेश. सांगोला तालुकाही त्याला अपवाद नाही. उन्हाळा आला की पाण्याची टंचाई. ही समस्या ओळखून तालुक्यातील 10 शाळांमधील पाण्याची टंचाई दूर करण्याचा अभिनव आणि शाश्वत प्रयत्न आता सुरू झालाय. महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या आर्थिक सहाय्यातून पुण्यातील सेवावर्धिनी संस्था आणि सांगोल्यातील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे प्रकल्प वर्षाकोश सांगोला हा प्रकल्प शाळांमध्ये राबवला जातोय. शाळेच्या छताचं क्षेत्रफळ, पर्जन्यमान आणि बोरवेलची स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीची रचना करण्यात आली आहे. पावसाचं पाणी या रचनेमुळे थेट जमिनीत मुरतं. काय साध्य होतंय या प्रकल्पातून? 25,000 चौरस फूट एवढ्या क्षेत्रावर ही प्रणाली बसवण्यात आली आहे आणि त्यामुळे दरवर्षी 12 लाख लिटर पाणी साठवलं जाईल. या प्रकल्पामुळे शाळांमधील पाणी टंचाई कमी झाली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची ही जाणीव निर्माण होत आहे. आमच्या शाळेला सेवावर्धिनी या संस्थेने रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट दिलेला आहे आणि त्या प्रोजेक्टमुळं आमच्या शाळेतील जे बोरवेल आहे त्या बोरवेलचं पाणी वाढलेलं आहे. हा प्रोजेक्ट देण्याच्या अगोदर अगदी डिसेंबरमध्ये आमचं पाणी तास 2 तासावर येत होतं, परंतु सध्या लाईटच्या वेळेमध्ये फुल चालत आहे आणि अगदी एप्रिल मे मध्ये सुद्धा आम्हाला पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणी मुबलक झाल्यामुळे आमच्या शाळेतील पटावरही चांगला परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे सेवावर्धिनीने दिलेलं हे जे आहे रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट त्याचा आमच्या शाळेला पटसंख्या वाढण्यासाठी चांगला फायदा झाला आहे. अचकदानी माध्यमिक शाळा महूद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनगरवाडी, गोडसेवाडी, इंगोले वस्ती, तंडेमळा, सांडसमळा, हजारे वस्ती वाडेगाव, पवारवाडी महूद, उत्कर्ष प्राथमिक शाळा आणि उत्कर्ष माध्यमिक शाळा सांगोला या 10 शाळांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित झालाय. प्रकल्पाचं उद्दिष्ट एकच, ते म्हणजे छपरावर पडणारं पावसाचं पाणी साठवून त्याचं थेट जमिनीत पुनर्भरण करणं आणि शाळांमध्ये पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करणं. जलजागृती कार्यशाळा, विद्यार्थ्यांची साथ आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे आता हा फक्त प्रकल्प नाही तर शाश्वत उपाय बनतोय. सेवावर्धिनी संस्था गेली 27 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे आणि महाराष्ट्रात सेवावर्धिनीचं 250हून अधिक सामाजिक संस्थांचं जाळं आहे. जलसंधारण, शेती आणि ग्रामविकास, रोजगार निर्मिती, स्वावलंबन आदी क्षेत्रातील संस्थेचं काम लक्षणीय आहे. वर्षा कोश सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आणि महापारेषण सारख्या संस्थांच्या सामाजिक बांधिलकी व अर्थसहाय्यानं यापुढेही हे काम वाढत राहील हा दृढविश्वास आम्हाला आहे. प्रकल्प वर्षाकोश सांगोला, जागृती जलसंवर्धनाची.